लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यात असलेल्या आशिव गावच्या शिवारामध्ये आपण आहोत। हे जे शिवार आहे ते कोथिंबीरीसाठी प्रसिद्ध आहे। देशभरामध्ये इथल्या शेतकऱ्यांनी कोथिंबीर पोहोचवलेली आहे। कास्ती वाण जे आहे ते 40 दिवसामध्ये काढणीला येतं आणि शेतकरी यापासून लाखो रुपये कमवतात आणि म्हणून सातत्यानं आशिव भागातले शेतकरी जे आहेत ते कोथिंबीरीचं जे उत्पादन आहे ते घेतात। मात्र यावर्षी जबरदस्त फटका जो आहे तो आशिव भागातल्या शेतकऱ्यांना, कोथिंबीरी उत्पादक शेतकऱ्यांना बसलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे। 60 रुपये कॅरेटनं कोथिंबीर आता विकावी लागते, म्हणजे 2 रुपयाला जुडी जी आहे ती बाजारामध्ये आता कोथिंबीर मिळते आणि त्यामुळे मोठा फटका जो आहे तो शेतकऱ्यांना बसला आपल्याला पाहायला मिळतो आहे। काहीतरी 4 पैशांची मदत होईल आणि आपल्या शेतकरी जे आहेत ते कुटुंबाला आपल्या मदत होईल म्हणून कोथिंबीरीची लागवड करतायत। मात्र आत्ता अशी स्थिती आहे की हे जे 2-2 एकर 1 एकरचे जे प्लॉट आहेत ते असेच सोडून द्यावे लागणार आहेत शेतकऱ्यांना, अशी स्थिती आहे। काही तरुण शेतकरी आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार। मला सांगा, किती वर्षांपासून तुम्ही कोथिंबीरीचं उत्पादन घेता आणि कशा पद्धतीने तुम्ही शेती केलेली आहे? मी आतापर्यंत 4-5 वर्षापासून शेती करतो। ह्या शेतीत मी कोथिंबीरचं उत्पादन 5 वर्षापासून रेग्युलरमध्ये घेतो, पण दरवर्षी मला थोडाफार भाव भेटतो। पण ह्यावर्षी पाऊस काळ जास्त झाल्यामुळे भावच भेटला नाही। स्टार्टिंगला थोडा भेटला, नंतर भेटलाच नाही। नंतर मी हळूहळू कोथिंबीरचं उत्पादन घ्यायचं कमी केलं होतं, पण आता वरचेवर ह्या वर्षातून मी जास्त उत्पादन घ्यायला लागलो होतो, पण ह्यावर्षी कसलाच भाव भेटला नाही मला। म्हणजे तुम्ही मार्चमध्ये लागवड केलेली होती आणि त्यानंतर काय स्थिती झाली? मार्चमध्ये पण भाव भेटला नाही। नंतर मार्च, एप्रिल, मे, जून, मेमध्ये जास्त पाऊस काळ झाल्यामुळं कोथिंबीरला भावच भेटला नाही। आता काय म्हणजे मार्केटमध्ये मागितला जातो? आता कोथिंबीर 60 रुपये भावानं मागतात, त्यामुळं शेतकऱ्याचं बहुत चांगल्याच ह्याचं वाटोळ झालेलं आहे। त्याच्यामुळं कोथिंबीर जागेवर सोडून द्यावं लागते आणि आमची परिस्थिती अशी आहे, आम्ही युवक पिढीनं जास्त शेतीकडे लक्ष द्यायचं चालू केलं होतं, पण नंतर हळूहळू कोथिंबीरला भाव भेटत नसल्यामुळं जागेवर कोथिंबीर सोडून द्यावं लागते। म्हणजे तरुण शेतकऱ्याची उदासीनता आहे की कोथिंबीरचा प्लॉट जो आहे तो सोडून द्यावा लागतोय आणि म्हणजे उत्पादन देखील त्यामध्ये निघणार नाही, अशा प्रकारची स्थिती आहे। 60 रुपये कॅरेट जात आहे। आपल्याकडं पंडित काकडे हे आशिवचे शेतकरी आहेत, ज्यांनी कोथिंबीरीचं जे ट्रेंड आहे तो जोरात चालवला, त्यांना लाखो रुपये फायदा झाला होता 2019मध्ये। आता काय स्थिती आहे? आता सध्या कोथिंबीर लोक सगळे पेरायला ते, पण कोथिंबीरला भाव नसल्यामुळं 60 रुपये कॅरेट कोथिंबीर चालली आहे सध्या। ह्या कोथिंबीरला नामांकन मिळालेलं आहे कोथिंबीरीला। किती वर्षापासून या भागातले शेतकरी कोथिंबीरचं उत्पादन घेतात आणि 7 वर्षापासून कोथिंबीर घेतात? कास्ती वाणाबद्दल काय सांगता येईल? कास्ती ही जुना वाण आहे, कास्ती गावरान कोथिंबीर म्हणून। ही पेरल्यानंतर ह्याची टिकवून शक्ती जास्त आहे आणि ह्या कोथिंबीरीचा सुगंधी वास येतोय म्हणून ही प्रसिद्ध आहे। गावरान कोथिंबीर आहे या भागातली। कास्ती वाण जे आहे ती ह्या भागातल्या शेतकऱ्यांनी डेव्हलप केलेलं आहे आणि देशभर पोहोचवलेलं आहे। आणि आत्ता जर स्थिती आपण लक्षात घेतली तर शेतकऱ्यांना हे प्लॉट कोथिंबीर जे आहे ते सोडून द्यावं लागते, अशा प्रकारची स्थिती आहे। त्यामुळे शेतकरी कोथिंबीरी उत्पादक जो शेतकरी आहे तो पूर्णपणे अडचणीत आलेला आपला पाहायला मिळतो आहे। 60 रुपये कॅरेटने कोथिंबीर आता बाजारामध्ये विकली जाते आहे। महेंद्र जोंधळे, TVNN मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।